आज आपण पौष्टिक, चविष्ट आणि खुसखुशीत असं थालीपीठ कसं बनवायचं, पौष्टिक यासाठी की कारण यामध्ये आपण सर्व प्रकारचे धान्य, कडधान्य, भाज्या घातलेल्या आहेत. त्यामुळे खूपच पौष्टिक असं हे आहे. पोटभरीचा नाश्ता आहे. इव्हनिंग संध्याकाळच्या टायमाला जर तुम्हाला भूक लागली तर पटकन तुम्ही हे थालीपीठ बनवून खाऊ शकता. एकदम खुसखुशीत बनलं आहे बघा आणि चवीला एकदम अप्रतिम लागतं. नुसतं असंचही खाल्लं तरी चालेल किंवा सॉसबरोबर, दह्याबरोबर, चहाबरोबरही एकदम अप्रतिम लागतं. तर प्रथम आपण याची भाजणी कशी करायची ते पाहायचं आहे. तर त्यासाठी बघा इथे मी तांदूळ घेतलेले आहेत. रेशनचे जाडसर तांदूळ घ्यायचे जुने आणि 300 ग्राम इथे तांदूळ घेतलेले आहेत. सोबतच त्याच्या अर्धा आपण बाजरी घेतलेली आहे. 150 ग्राम बाजरी घेतलेली आहे. 150 ग्राम इथे ज्वारी घेतलेली आहे आणि 150 ग्राम आपण इथे चण्याची डाळ घेतलेली आहे. तर 3 साहित्य आपण 150 ग्राम घेतलेले आहे तांदळाचे अर्धा आणि सोबतच उडदाची डाळ 50 ग्रॅम, 50 ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे. काळे वाटाणे घेतलेले आहेत तिथे 50 ग्रॅम. आता कडधान्य तुम्हाला जे आवडतं ते तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मूग घेतलेले तिथे मी 50 ग्रॅम, सोबतच 50 ग्रॅम पोहे घेतलेले आहेत आणि 10 ग्रॅम इथे मी धणे घेतलेले आहे. धण्याची टेस्ट खूप छान येते. आता हे सर्व साहित्य आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचं आहे. एकसाथ नाही भाजायचं, आपल्याला वेगवेगळं भाजायचं आहे कारण प्रत्येक धान्याला भाजण्यासाठी वेळ लागतो आणि जाडसर अशी कढई वगैरे घ्यायची, त्यामुळे भाजायला सोपं पडतं. तर एकदम लो फ्लेमवरती आपण हे सर्व धान्य भाजून घ्यायचं आहे. तर तांदूळ मी प्रथम घेतलेले आहेत भाजायला. तर अगदी प्रमाण हे किती घेतलेलं आहे त्याचीही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथे जाऊनही पाहू शकता. आणि तांदूळ आपल्याला बघा मस्त असे सतत मिक्स करत थोडंसं वरती स्पॉट येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे तांदूळ छान भाजले जातात. एकदम कुरकुरीत तांदूळ झाले पाहिजेत. बघा अजून तांदूळ व्यवस्थित भाजले नाही आहेत, तुटत नाही आहे पटकन, म्हणजे थोडा वेळ अजून आपल्याला भाजायला हवे. तांदूळ तोडून बघायचं म्हणजे तुम्हाला अंदाज येईल तांदूळ भाजला गेलेला आहे की नाही. एकदम कडक झाला पाहिजे. तर तांदूळ बघा आपला मस्त भाजला गेलेला आहे. तर तांदूळ काढून घेऊया एका परातीमध्ये. आपल्याला असं पसरट परातीमध्ये वगैरे धान्य काढून घ्यायचं आहे कारण त्यामुळे काय होणार, लवकर थंड होईल आणि आपल्याला दळायला द्यायला सोपं पडेल. तर तांदूळ असे पसरवून ठेवायचे आणि त्यानंतर आपण यामध्ये घेणार आहोत ज्वारी. ज्वारी ही आपल्याला वरती थोडंसं स्पॉट येईपर्यंत प्रत्येक धान्य भाजायचं, एकदम मीडियम फ्लेमवरती भाजायचं आणि लक्षात ठेवा की सतत मिक्स करत राहायचं, नाहीतर व्यवस्थित भाजले जाणार नाही. एक दाणा भाजला जाईल, एक दाणा भाजणार नाही. त्यामुळे सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि हे सर्व धान्य ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे, म्हणजे वरती पावडर वगैरे असेल ते निघून जाईल. तर मी सर्व धान्य ओल्या कपड्याने पुसून घेतलं होतं. ज्वारीही काढून घेतली. आता बाजरी भाजून घ्यायची आहे आणि हे ज्वारी बाजरी पौष्टिक असं मुलंही आवडीने खातात आणि चवीला एकदम अप्रतिम लागतं. तर एकदा नक्की बनवून बघा. तर ज्वारी ही बघा मस्त अशी आपली भाजली गेलेली आहे. वरती थोडेसे हलकेसे स्पॉट आलेले आहेत. तर ज्वारी ही काढून घेऊया आणि लगेचच आपण यामध्ये घालणार आहोत चण्याची डाळ. चण्याची डाळ भाजायला थोडासा टाईम लागतो, थोडा वरती हलके स्पॉट येईपर्यंत भाजून घेऊया. वेगवेगळं भाजल्यामुळे काय होतं, सर्व धान्य व्यवस्थित भाजलं जातं आणि नाहीतर एकत्र करून जर तुम्ही भाजलात ना तर एक धान्य भाजलं जाईल, एक भाजणार नाही आणि मग भाजणीचं जे आहे थालीपीठ आपण जास्त काळ टिकून ठेवू शकत नाही. त्यामुळे जर व्यवस्थित टिकवायचं असेल तर धान्य व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता डाळीवरती स्पॉट आल्यानंतर काढून घेतलेले आहेत. आता इथे मी काळे वाटाणे घेतले आहेत. तुम्ही चवळी, मटकी, वाल जे तुमच्याकडे कडधान्य असेल ते घेऊ शकता. एवढंच आहे की सर्व पौष्टिक धान्य आहे, त्यामुळे तुम्ही कुठलंही धान्य जे तुम्हाला आवडतं ते घेऊ शकता. प्रमाणही तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मी तुम्हाला 1 किलो भाजणीचं प्रमाण सांगितलेलं आहे, तर तुम्ही कुठलं आवडतं ते धान्य घेऊ शकता. तर माझ्याकडे मूग होते, काळे वाटाणे होते, ते मी घेतलेले आहेत. मूग ही बघा थोडेसे हलकेसे भाजले गेले आहेत. वरती बघा थोडासा कलर आला आहे पिवळसर काय काय धान्यांना. तर हेही आपण काढून घेऊया. हलक्या हात भाजत राहायचं आहे. तर मूग ही मस्त कलर आलेला आहे, तर मी मूग काढून घेते आणि आता यानंतर आपण भाजणार आहोत डाळी. तर इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे. तुम्ही तुरीची डाळ आवडत असेल तुरीची डाळ तीही घेऊ शकता. डाळी तुम्हाला जे आवडतात ते घेऊ शकता. उडदाची डाळ यासाठी घेतलेली आहे की उडदाच्या डाळीमुळे थालीपीठाला असं छान असा चिकटपणा येतो. त्याला आपण जेव्हा थापतो त्याला क्रॅक वगैरे जात नाही. तर मुगाची डाळ ही भाजलेली आहे, काढून घेऊया आणि आता आपण उडदाची डाळ घालायची आहे.
उडदाची डाळ नक्की घाला, त्यामुळे थालीपीठ व्यवस्थित थापलं जातं. आणि उडदाच्या डाळीला चिकटपणा असतो, त्यामुळे आपलं थालीपीठ व्यवस्थित थापलं जातं. तर ही उडदाची डाळ आपण आता काढून घेऊया. सोबतच आता पोहेही लगेच भाजले जातात, कारण कढई खूप गरम आहे, त्यामुळे पोहे सतत मिक्स करत राहायचे. फक्त हलकासा कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. यावरती डाग वगैरे येईपर्यंत आपल्याला भाजायचं नाही आहे. पोहे लगेचच कुरकुरीत होतात, कारण कढई गरम आहे आणि पोहेही पातळ आहेत, त्यामुळे पटकन भाजले जातात. तर पोहेही आपले मस्त असे बघा भाजले गेलेले आहेत. तर पोहेही मी काढून घेते. आणि आता राहिले धणे पटकन भाजून घेऊया. आता धणे तुम्हाला जर जिरं आवडत असेल तर जिरंही यामध्ये 10 ग्रॅम घालू शकता, किंवा मग थालीपीठ जेव्हा आपण बनवतो, थापतो, ते पीठ मळतो त्यावेळेसही तुम्ही मग जिऱ्याची पावडर असेल तर घालू शकता. तर धणेही भाजले गेलेले आहेत. तर हे आपण सर्व साहित्य एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे थंड करून नंतर चक्कीवरून एकदम बारीक असं दळून आणायचं आहे. थालीपीठाचं भाजणी सांगितलं की ते व्यवस्थित दळून देतात. तरी मी चक्कीवरून दळून आणते थंड झाल्यानंतर. तर बघा पीठ मी चक्कीवरून दळून आणलेलं आहे, एकदम बारीकसर असं दळून आणलेलं आहे. पीठ मस्त असं दळलं गेलेलं आहे. आता याची आपण थालीपीठ कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर एका मोठ्याशा भांड्यामध्ये मी 2 कप थालीपीठाची पीठ घेते. यामध्ये ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्याही घालू शकता, हे ऑप्शनल, तुम्हाला जे आवडतात ते घालू शकता. आता यामध्ये मी घालते कांदा, बारीक चिरून घेतलेला कांदा आहे. सोबतच अर्धा कप मी इथे बारीक एकदम चिरलेला कोबी घालते. सर्व भाज्या घालून बघा खूप छान लागतात, किंवा भाज्या नसतील घालायचं तर नुसतं कांदा घालूनही तुम्ही थालीपीठ बनवू शकता. तर इथे मी पाव कप गाजर बारीक किसून घेतलेला आहे. सोबतच तिखटपणासाठी इथे मी ना हिरव्या मिरच्या घेतलेल्या, एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर हिरव्या मिरच्या नसतील घालायचं तर लाल मिरची पावडर घातली तरी चालेल. सोबतच पाव कप एवढा मी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर थोडी नाही जरा जास्त घाला, त्यामुळे चव खूप छान येते थालीपीठाला. 2 चमचे इथे सफेद तीळ घातलेले आहेत. खुसखुशीत असं आपलं थालीपीठ होतं. आणि चवीनुसार आता यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि सोबतच फक्त हलकासा कलरसाठी इथे अर्धा किंवा पाव चमचा हळद घाला. आणि हे सर्व साहित्य आता मिक्स करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता सर्व साहित्य आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. भाज्या यामध्ये तुम्ही फ्लावरही घालू शकता बारीक किसून, त्यानेही थालीपीठ खूप छान होतं. आता थोडंसं पाणी घालून आपण याचं थोडंसं असं सैलसर असं आपल्याला पीठ भिजून घ्यायचं, एकदम घट्ट असं नाही, थोडं मऊ असं पीठ भिजून घ्यायचं आहे, म्हणजे थालीपीठ आपल्याला थापायला व्यवस्थित सोपं पडतं. तर अगदी एकदम पाणी घालू नका, थोडंसं पाणी घालून घ्या, म्हणजे तुम्हाला पाण्याचं परफेक्ट अंदाज येईल. तर पीठ आपलं मळून झालं आहे, त्यावरती थोडंसं तेल घालूया आणि आपण परत याला थोडंसं मळून घेऊया. म्हणजे कसं होईल, आपलं जे थालीपीठ थापू तेव्हा ते हाताला वगैरे चिकटणार नाही, त्यामुळे थोडंसं तेल लावा हातांना. 2 कप थालीपीठाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये कमीत कमी 8 ते 9 थालीपीठं होतात मीडियम साईजची. आता तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर मग तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवा. पीठ आपलं व्यवस्थित मळून झालं आहे. थोडंसं आपण भाज्यांचा फ्लेवर पिठामध्ये उतरण्यासाठी 10 मिनटं झाकून ठेवूया. तर 10 मिनटानंतर बघा पीठ एकदम मस्त असं आपलं मुरलं गेलेलं आहे. तर यामधला थोडासा गोळा घ्यायचा आपल्याला. आता थालीपीठ तुम्हाला केवढ्या साईजचं हवं आहे त्यानुसार तुम्ही पिठाचा गोळा घेऊ शकता. तर मी मीडियम साईजचे बनवते, त्यामुळे आपण रोजच्या ज्या पोळीसाठी घेतो तेवढा मी घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथे मी 2 प्रकारे तुम्हाला थालीपीठ थापायचं दाखवणार आहे. तर इथे प्लास्टिक शीट घेतलेली आहे. कुठलाही जो प्लास्टिक पेपर असेल तर तुम्ही घेऊ शकता, किंवा कापडही ओला करून घेऊ शकता. तर इथे मी प्लास्टिक शीटवरती दाखवते. तर ही पहिली पद्धत म्हणजे तुम्ही हाताने बोटांच्या साहाय्याने असं हलकं प्रेस करून त्याला पसरवू शकता. अगदी गोल आकार द्यायचा त्याला थालीपीठाला. आणि दुसरी पद्धतही मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही थालीपीठ बनवू शकता. हेही एकदम सोपं आहे.
पीठ सैलसर भिजवलं ना की व्यवस्थित थालीपीठं थापता येतात. आणि मेन तर थालीपीठ आहेत, त्यामुळे हाताने थापलेली थालीपीठं खूप दिसायला सुंदर दिसतात. कारण वरती ना बोटांचे थोडे ठसे येतात ना, दिसायला खूप सुंदर दिसतात ते. आणि याला मध्यभागी असे ना होल पाडून घ्यायचे. यामुळे काय होतं, आपण जेव्हा थालीपीठ भाजू तेव्हा ते व्यवस्थित पूर्णपणे भाजलं जातं. कारण मध्ये थोडंसं तेल सोडायचं असतं, त्यामुळे थालीपीठ जे आहे मस्त खुसखुशीत असं भाजलं जातं. आता बघा पेपरवरून हे एकदम इझिली निघून येतं. आणि थोडंसं तेल लावलं होतं खाली, पटकन निघून येतं. आता हे लगेच आपण तव्यावरती ठेवूया भाजायला. आणि मध्यभागी जे आपण होल केले आहेत ना, त्याच्यामध्ये थोडंसं तेल सोडायचं. साईडनेही थोडंसं तेल सोडायचं. कमी तेलामध्ये होणारं हे थालीपीठ नाश्ता आहे, इव्हनिंग स्नॅक्सला किंवा मॉर्निंगला तुम्ही मुलांनाही देऊ शकता, टिफिनमधूनही देऊ शकता. खूप छान लागतं. एका साईडने व्यवस्थित त्याला शेकू द्या, नंतरच पलटून दुसऱ्या साईडने शेका. कलर बघा किती सुंदर आला. आणि मीडियम फ्लेमवरती आपण याला शेकून घेणार आहोत. त्यामुळे मस्त असं खरपूस दोन्ही साईडने होईपर्यंत शेकून घ्या. अजिबात घाई करू नका. जर तुमचा तवा मोठा असेल तर एकाच वेळेस 2-3 ही थालीपीठं त्याच्यावरती राहू शकतात. तर दोन्ही साईडने आलटून पलटून आपण याला मस्त असं भाजून घेतलेलं आहे. बघा कलर किती छान आलेला आहे, दिसायला किती सुंदर दिसते. असंच आपण हे थालीपीठ गरमागरम खाऊ शकतो. आता दुसरी पद्धत कशी आहे थालीपीठ थापायची ते दाखवते. तेल आपण याला पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे. पेपरलाही तेल लावून घेतलं आहे. दोन्ही साईडला मी पेपरला तेल लावून घेतलेलं आहे. आणि एखादी प्लेट वगैरे घ्यायची आणि हाताने असं दोन्ही प्रेस करायचं आणि लगेचच थालीपीठ थापलं जातं. बघा ही पद्धत एकदम सोपी आहे. अगदी मस्त व्यवस्थित 4 होल करून घ्यायचे, 4 किंवा 5 जेवढे थालीपीठाची साईज आहे त्यानुसार तुम्ही होल करू शकता. आणि लगेचच काढून आपण याला तव्यावरती घेणार आहोत. तर आता तुम्हाला कुठली पद्धत आवडली ते मला सांगा कमेंट्समध्ये. तर असे हे गरमागरम अशी मस्त खमंग खुसखुशीत पौष्टिक असे आपली थालीपीठं तयार झालेली आहेत. तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि तुम्हाला रेसिपी अजून कुठली पाहायला आवडेल तेही मला सांगा, मी नक्की बनवून दाखवेन. किती मस्त खुसखुशीत असं बघा पौष्टिक असा हा नाश्ता तयार झालेला आहे आपला. तर इथे मी तुम्हाला तोडून दाखवते, किती पटकन इझिली तुटते बघा. तर बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा मस्त गरमागरम खुसखुशीत थालीपीठ.